23 तारखेला रिजल्ट लागला विधानसभेचा। विधानसभेमध्ये कोणते आमदार कोणकोणत्या ठिकाणाहून कोणकोणते आमदार निवडून आलेत, कोणकोणत्या जागेवर निवडून आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण जाणणार आहोत ते म्हणजेच काय, अक्कलकुवामधून आमशा पाडवी शिवसेना या विजयी झाल्या आहेत। शहादामधून राजेश पाडवी भाजपचे आहेत, त्या विजयी झाल्या आहेत। नंदुरबारमधून विजय गावित भाजप, नवापूरमधून शिरीष कुमार नाईक काँग्रेस, साखरेमधून मंजुळा गावित शिवसेना, धुळे ग्रामीणमधून राघवेंद्र पाटील, धुळे शहरमधून ओमप्रकाश अग्रवाल भाजप, शिंदखेडामधून जयकुमार रावल भाजप, शिरपूरमधून काशीराम पावरा भाजप, चोपडामधून चंद्रकांत सोनवणे शिवसेना, रावेरमधून अमोल जावळे भाजप, भुसावळमधून वामन सावरे भाजप, जळगाव शहरमधून सुरेश भोळे भाजप, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील शिवसेना, अंबळनेरमधून अनिल पाटील एनसीपी, एरंडोलमधून अमोल पाटील शिवसेना, चाळीसगावमधून मंगेश चव्हाण भाजप, पाचोरामधून किशोर पाटील शिवसेना, जामनेरमधून गिरीश महाजन भाजप, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील शिवसेना, मलकापूरमधून चंदसुख संचेती भाजप, बुलढाणामधून संजय गायकवाड शिवसेना, चिखलीमधून श्वेता महाळे भाजप, सिंदखेड राजामधून मनोज कायंदे काँग्रेस, मेहकरमधून सिद्धार्थ खरात ठाकरे गट, खामगावमधून आकाश फुंडकर भाजप, अकोलापुरमधून रणधीर सावरकर भाजप, बडनेरामधून रवी राणा अपक्ष, अमरावतीमधून सुलभा खोडके एनसीपी, देवळालीमधून राजेश बकाने भाजप, हिंगणघाटमधून सुनील कुमार भाजप, वर्धामधून पंकज भोयर भाजप, हिंगणामधून समीर मेघे भाजप, नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस भाजप, रामटेकमधून आशिष जयवाळ शिवसेना, साकोळामधून नाना पटोले काँग्रेस, अहेरीमधून धर्मराज रावा आत्राम, किनवटमधून भीमराव केराम भाजप, वसमतमधून राजू नवगरे एनसीपी, हिंगोलीमधून तानाजी मुटकुळे भाजप, गंगाखेडामधून रत्ना गुटे रासप, जालनामधून अर्जुन खोतकर शिवसेना, बदनापूरमधून नारायण कुचे भाजप, कन्नडमधून संजना जाधव शिवसेना, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण भाजप, पैठणमधून विलास भुमरे शिवसेना, वैजापूरमधून रमेश बोरनारे शिवसेना, नांदगावमधून सुहास कांदे शिवसेना, मालेगावमध्ये मोहम्मद इस्माईल मुक्ती MIM, मालेगाव बाह्य दादा भुसे शिवसेना, बुलढाणामधून दिलीप बोरसे भाजप, कळवणमधून नितीन पवार एनसीपी, चांदवडमधून पांडुरंग जगताप भाजप, येवळामधून छगन भुजबळ एनसीपी, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे एनसीपी, निफाडमधून दिलीप बनकर एनसीपी, दिंडोरीमधून नरिहर झिरवळ, नाशिकपूरमधून राहुल डिवले भाजप, नाशिकमध्ये देवयानी फरांदपे भाजप, नाशिक पश्चिम सीमा हिरे भाजप, देवळालीमधून सरोज हिरे एनसीपी, इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर काँग्रेस, डहाणूमध्ये विनोद निकोळे कम्युनिस्ट पार्टी, विक्रमगडमधून हरिचंद्र भोये भाजप, पालघरमधून राजेंद्र गावित भाजप, बोईसरमधून विलास तेरे शिवसेना, नाळासोपारा राजन नाईक भाजप, वसईमधून स्नेहा दुबे भाजप, भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे शिवसेना, शहापूरमधून दौलत दरोडा एनसीपी, भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले भाजप, भिवंडी पूर्व अशोक पाटील भाजप, मुरबाडमधून किशन काथोरे भाजप, अंबरनाथमधून बाळाजी किनकर शिवसेना, उल्हासनगरमधून कुमार आयलानी भाजप, कल्याण पूर्व सुलभा गायकवाड भाजप, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण भाजप, कल्याण ग्रामीण राजेश मोरे भाजप, मीराबाईंदर नरेश मेहता भाजप, ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक शिवसेना, कोपरी पाच पाकडी एकनाथ शिंदे, ठाणेमधून संजय केळकर भाजप, कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड शरद पवार, ऐरोलीमधून गणेश नाईक भाजप, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, बोरिवलीमधून संजय उपाध्याय भाजप, दहिसरमधून मनीषा चौधरी भाजप, मागाठाणे प्रकाश सुर्वे भाजप, मुलुंडमधून महिर कोटेजा भाजप, विक्रोळी सुनील राऊत ठाकरे गट, भांडूप पश्चिम अशोक पाटील शिवसेना, जोगेश्वरी पूर्व अनंत नर ठाकरे गट, दिंडोशी सुनील प्रभू ठाकरे गट, कांदिवली पूर्व अतुल भातखलकर भाजप, चारकोपमधून योगेश सागर भाजप, मालाड पश्चिम असलम शेख, गोरेगावमधून विद्या ठाकूर भाजप, वर्सोबामधून हारून खाम ठाकरे गट, अंधेरी पश्चिम अमित साटम, अंधेरी पूर्व मुरजी पटेल शिवसेना, विलेपार्ले पराग अळवणी भाजप, चांदिवलीमधून दिलीप लांडे शिवसेना, घाटकोपर पश्चिममधून राम कदम भाजप,
घाटकोपर पूर्व पराग शाह भाजप, मानकुर्ता शिवाजीनगर अबू आझमी समाजवादी पार्टी, अनुशक्तीनगर सना मलिक एनसीपी, चेंबूरमधून तुकाराम काते शिवसेना, कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना, कळीना संजय पोतनीस ठाकरे गट, वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई ठाकरे गट, वांद्रे पश्चिम आशिष शेलार भाजप, धारावीमधून ज्योती गायकवाड काँग्रेस, सायन कोलेवाडा कॅप्टन तमिळ सेल्वन भाजप, वडाला कालिदास कोळंबकर भाजप, मायनमधून मंगेश सावंत ठाकरे गट, वरळीमधून आदित्य ठाकरे ठाकरे गट, शिवडीमधून अजय चौधरी ठाकरे गट, वायकळामधून मनोज जामसुदकर ठाकरे गट, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा भाजप, मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस, कुळाबामधून राहुल नार्वेकर भाजप, पनवेलमधून प्रशांत ठाकूर भाजप, कर्जतमधून महेंद्र थोरवे शिवसेना, उरणमधून महेश बाळदी भाजप, पेणमधून रविशेठ पाटील भाजप, अलिबागमधून महेंद्र दळवी भाजप, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे एनसीपी, महाडमधून भरत गोगावले शिवसेना, जुन्नरमधून शरद सोनावणे अपक्ष, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील एनसीपी, खेड आळंदी बाळाजी काळे ठाकरे गट, शिरूरमधून माऊळजी आबा कटके एनसीपी, दौंडमधून राहुल कुल भाजप, इंदापूरमधून दत्ता भरणे एनसीपी, बारामतीमधून अजित पवार एनसीपी, पुरंदरमधून विजय शिवतारे शिवसेना, भोरमधून शंकर मांडेकर, मावळमधून सुनील शेळके एनसीपी, चिंचवडमधून शंकर जगताप भाजप, पिंपरी चिंचवडमधून अण्णा बनसोडे, भोसरीमधून महेश लांडगे भाजप, वडगाव शेरीमधून बापू पठारे शरद पवार गट, शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे भाजप, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील भाजप, खडकवासलामधून भीमराव तापकीकर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ भाजप, हडपसरमधून चेतन तुपे एनसीपी, पुणे कॉटनमेंट सुनील कांबळे भाजप, कसबा पेठमधून हेमंत रासने भाजप, अकोल्यामधून किरण लहामटे एनसीपी, संगमनेरमधून अमोल खताल शिवसेना, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील भाजप, कोपरगावमधून आशुतोष काळे एनसीपी, श्रीरामपूरमधून हेमंत ओगले भाजप, नेवासामधून विठ्ठलराव लंगे शिवसेना, शेगावमधून मोनिका राजळे भाजप, राहुरीमधून शिवाजीराव कार्डेले भाजप, पारनेरमधून काशीनाथ दाते काँग्रेस, अहमदनगर शहर संग्राम जगताप एनसीपी, श्रीगोंदा विक्रम पाचपुते भाजप, गेवराईमधून वसंतसिंह पंडित एनसीपी, माजलगाव प्रकाश सोळंके एनसीपी, बीडमधून संदीप क्षीरसागर शरद पवार गट, आष्टीमधून सुरेश धस भाजप, केजमधून नमिता मुंदडा भाजप, परळीमधून धनंजय मुंडे एनसीपी, लातूर ग्रामीण रमेश कराड भाजप, लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस, अहमदपूर बाबासाहेब पाटील काँग्रेस, उदगीरमधून संजय बनसोडे एनसीपी, निलंगामधून संभाजी निंदळेकर भाजप, औसामधून अभिमन्यू पवार भाजप, उमरगामधून प्रवीण स्वामी ठाकरे गट, तुळजापूरमधून राणा जगदीश सिंग भाजप, उस्मानाबाद कळंबमधून कैलास पाटील ठाकरे गट, करमाळा नारायण पाटील शरद पवार गट, माडामधून अभिजित पाटील शरद पवार गट, बार्शीमधून दिलीप सोपल ठाकरे गट, मोहोळमधून राजू खरे शरद पवार गट, सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख भाजप, सोलापूर शहर मध्य देवेंद्र पोटे भाजप, सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख भाजप, अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी भाजप, पंढरपूरमधून समाधान आवताडे भाजप, सांगोळेमधून बापूसाहेब देशमुख शेकाप, माळशिरास उत्तम जानकर शरद पवार गट, फलटणमधून सचिन पाटील एनसीपी, वाईमधून मकरंद पाटील एनसीपी, कोरेगावमधून महेश शिंदे एनसीपी, मानमधून जयकुमार गोरे भाजप, कराड उत्तरमधून मनोज घोगरे भाजप, कराड दक्षिणमधून अतुल भोसले भाजप, पाटणमधून शंभूराज देसाई शिवसेना, सातारामधून शिवेंद्रराजे भोसले भाजप, दापोलीमधून योगेश कदम शिवसेना, गुहागरमधून भास्कर जाधव ठाकरे गट, चिपळूणमधून शेखर निकम एनसीपी, रत्नागिरीमधून उदय सामंत शिवसेना, राजापूरमधून किरण सामंत शिवसेना, कणकवलीमधून नितेश राणे भाजप, कुडालमधून निलेश राणे शिवसेना, सावंतवाडीमधून दीपक केसरकर शिवसेना, चंदगडमधून शिवराज पाटील अपक्ष, राधानगरीमधून आनंद आबिटकर शिवसेना, कागळमधून हसन मुश्रीफ एनसीपी, कोल्हापूर दक्षिण अमळ महाडिक भाजप, करवीरमधून चंद्रदीप नरके शिवसेना, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर काँग्रेस,
शाहूवाडी विनय कोरे जनसुराज्य शक्ती, इचलकरंजी राहुल आवडे भाजप, शिरोळमधून राजेंद्र यड्रावकर अपक्ष, मिरजमधून सुरेश खाडे भाजप, सांगलीमधून सुधीर गाडगीळ भाजप, इस्लामपूरमधून जयंत पाटील शरद पवार गट, शिराळामधून सत्यजित देशमुख भाजप, पळूस कडेगाव विश्वजित कदम काँग्रेस, खानापूरमधून सुहास बाबर शिवसेना, तासगाव कवठे महाकाळ रोहित पाटील शरद पवार गट, जतमधून गोपीचंद पडळकर भाजप. तर अशा प्रकारे विजयी झालेल्या या उमेदवारांची नावं होती. तर तुम्हाला आता कळलं असेल कोणकोणत्या ठिकाणून विजय झाला. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.